Hello students. Today we are going to learn about 25th chapter percentage. First going to learn what is the percentage. What is the meaning of percentage? Percentage म्हणजे काय? Percent. The word cent means 100. Okay. Only the cent means 100. We say century. The short form of century is cent. So cent means 100. Percent means per 100. म्हणजेच मराठीत 100 पैकी. ओके. पर्सेंटेज म्हणजे काय तर 100 पैकी असं आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं. The sign of percent is written is like this. Okay. Percentage is a form of fraction having denominator 100. म्हणजे पर्सेंटेज हा फ्रॅक्शनचा फॉर्म आहे की ज्याचा डेनॉमिनेटर 100 आहे. एक्झाम्पल 50%. 50% मीन्स 50 आउट ऑफ 100. 50% किंवा 54% किंवा 70%. त्याचा अर्थ काय असतो की टक्के म्हणजे काय तर 100 पैकी जे आपण आता बघितलंय. 50% म्हणजे काय तर 100 पैकी 50. ओके. 50 आउट ऑफ 100. ओके. द गिवन फ्रॅक्शन कॅन बी कन्व्हर्टेड इनटू पर्सेंटेज लाईक दिस. इफ द फ्रॅक्शन इज 1/2. Okay, we have to convert this fraction into percentage. So we know that the percentage is a form of fraction having denominator 100. So this fraction converted into percentage, and for this we have to convert this denominator into 100. म्हणजे आपल्याला 1/2 या फ्रॅक्शनचे पर्सेंटेज करायचे असतील तर डेनॉमिनेटर 100 आला पाहिजे आपला. म्हणून आपण काय करणार 1/2 याला आपण 50 ने मल्टिप्लाय केलंय. ओके. सो 1/2 इंटू 50 इंटू 50 इज इक्वल टू 50/100. म्हणजे 1/2चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कुठला आला 50/100. अपॉन 100 आलेत म्हणजे डेनॉमिनेटर 100 आलेत म्हणजेच आता आपल्याला त्याचा पर्सेंटेज फॉर्म काढता येतोय. 100 पैकी 50 म्हणजेच 50%. ओके. Next example is 1/5. Convert this denominator 5 into 100. Okay. So that we get the percentage. Okay. 1/5 into 20 into 20. Okay. It's equal to 20/100. 20/100 that means 20%. 20/100 म्हणजेच काय 100 पैकी 20. 20%. ओके. आता आपण 25.1 मधले एक्झाम्पल्स बघणार आहोत. आपण यामध्ये पर्सेंटेज म्हणजे काय नक्की फ्रॅक्शनचं पर्सेंटेज कसं करता येतं हे आता आपण बघितलं. आता एक्झाम्पल सोडूया. 25.1 द फर्स्ट एक्झाम्पल इज हाऊ मच इज 50% ऑफ 50. मुलांना अशा प्रकारची उदाहरणं आली पर्सेंटेज मधली तर गोंधळून जायचं नाही. उदाहरणात काय सांगितलं आहे how much is 50%, right? So 50% म्हणजे काय आता आपण पाहिलं पर्सेंट म्हणजे 100 पैकी किती. यांनी म्हटलंय 50%. याचा अर्थ काय तर 50%, 50% म्हणजे 100 पैकी 50. ओके. मग त्यांचं म्हणणं आहे इफ 50% ऑफ 50 म्हणजे 50चे 50% किती. हा ऑफ याचा अर्थ आपण चे असं घेतोय की 50चे 50% किती. 50% म्हणजे 50/100. सो 50/100 पण ते कशाचे तर या 50चे. सो इंटू 50. बरोबर. 50चे 50% असा त्याचा अर्थ आहे. मग आपण आता 50/100 गुणिले 50 हे करून बघूया. सो 51 झा 50, 52 झा 100, 2 1 झा 2 and 2 झा 4 प्लस 2 5 झा दॅट मीन्स 25 1 झा 25.
Okay, so 50% of 50 is 25. The answer is 25. Look at this second example. The example is 234 is dash percent of 900. उदाहरणाचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे की 234 हे किती टक्के ऑफ 900. म्हणजे जर 900 पैकी 234 तर हे किती टक्के होतील, तर ते 100 पैकी किती होतील असा त्याचा अर्थ आहे. मग आता आपण 234 आउट ऑफ 900 234 900 पैकी 234 हे किती पर्सेंट झालेत. सो इंटू 100 आपल्याला काढायचे आहेत 100 पैकी किती. 100 वन जा 100, 100 9 जा 900. सो 234 अपॉन 9. आता 234 ला 9 ने भाग देणार. 4 3 7 प्लस 2 9. सो दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. 9 वन जा 9, 9 2 जा 18. 18 and here is plus 18 plus 2 23 5 54 9 6 जा 54. So 26 1 जा 26. 900 पैकी 234 तर 100 पैकी किती. सो 234 अपॉन 900 इंटू 100. याचं उत्तर येत आहे 26. द आन्सर इज 26%. नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट विल बी 9% of 9,900? This example, third example from 25.1. What will be 9% of 9,900? म्हणजे 9%, 9,990 चे 9% किती. 9% that means 9 upon 100. ऑफ म्हणजेच चे आपण म्हटलं बघा की ऑफ आलं तर आपण चे 9,900 चे 9% म्हणजे आपण इथे काय करणार, गुणाकार करणार. 9 अपॉन 100 इंटू 9,900. ओके, हे दोन गेलेत आणि हे दोन शून्य गेले. सो 9 इंटू 99 यांचा आपण गुणाकार करणार आहोत. 9 9 जा 81, 9 9 जा 81 प्लस 8 89. सो इज इक्वल टू 891. 9 इंटू 99 इज इक्वल टू 891. म्हणजे 9,900 चे 9% किती, तर 891. फिफ्थ एक्झाम्पल फ्रॉम 25.1. पाचवं उदाहरण आहे 25.1 मधलं. एक्झाम्पल इज शबनम हॅज सम चॉकलेट्स. शी गिव्स 50% ऑफ इट टू जोसेफ. If she gives 30 chocolates to Joseph, then how many chocolates did she have previously? म्हणजे उदाहरण जे सांगितलं त्याचा अर्थ असा आहे, शबनमकडे काही चॉकलेट्स आहेत आणि त्यातले 50% चॉकलेट्स तिने जोसेफला दिलेत. जर तिने जोसेफला 30 चॉकलेट्स दिलेत, देन हाऊ मेनी चॉकलेट्स डिड शी हॅव, म्हणजे मग तिच्याकडे आधी किती चॉकलेट्स होते असा या उदाहरणाचा अर्थ आहे. आता तिच्याकडे आधी किती चॉकलेट्स होते आपल्याला माहित आहे का, माहित नाही. सो शबनम हॅज X चॉकलेट्स. जी गोष्ट आपल्याला माहित नाही आपण ती काय करणार आहोत, मानून घेणार आहोत. सपोज शबनम हॅज X चॉकलेट्स. शबनमकडे किती चॉकलेट्स आहेत, तर X चॉकलेट्स आहेत असे मानूयात. ओके, त्यातले तिने काय केले, शी गिव्स 50% ऑफ इट टू जोसेफ. 50% चॉकलेट्स तिने जोसेफला दिले. ओके, मग
जोसेफला तिने जे चॉकलेट्स दिलेत ते 30 चॉकलेट्स होते, म्हणजे 50% हे 30 होते. हे आलं लक्षात का तुमच्या? या ठिकाणी 50% म्हणजे 100 पैकी 15 चॉकलेट्स. हे तिने किती? एकूण चॉकलेट्स पैकी 100 पैकी 15 चॉकलेट्स तिने या ठिकाणी जोसेफला दिलेत, आणि जे दिलेत ते आहेत 30. म्हणून आपण काय करणार? x इंटू 50/100 इज इक्वल टू 30. या दोघांचं या ठिकाणी ज्यावेळेला एक चॉकलेट पैकी 50% चॉकलेट्स म्हणजेच 30 चॉकलेट आहेत जे तिने जोसेफला दिलेले आहे. तर आता आपल्याला तिच्याकडे किती हे चॉकलेट्स काढायचे आहेत, म्हणजेच आपल्याला आता x ची किंमत काढायची. सो x इंटू 15 दॅट मीन्स 15x/100 इज इक्वल टू 30. आपण काय केलं? या x चा आणि 15चा गुणाकार केला. 15 इंटू x इज इक्वल टू 15x/100 इज इक्वल टू 30. आपल्याला 15x ची किंमत काढायची आहे. प्रथम 15x इज इक्वल टू 30 इंटू 100. 15x इज इक्वल टू, या दोघांचा मी गुणाकार केला, 30 इंटू 100 इज इक्वल टू 3000. 15x इज इक्वल टू 3000. 15x म्हणजे काय? 15 गुणिले x. आपल्याला x ची किंमत हवी, सो x इज इक्वल टू 3000 ऍज इट इज, आणि 15 गुणिले तो गुणाकार बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला येताना काय होऊन येतो? विरुद्ध होऊन येतो. सो x इज इक्वल टू 3000/15. x ची जी किंमत आहे ती काढण्यासाठी 3000 भागिले 15 आपण घेतलेले आहे. सो x इज इक्वल टू 3000 डिवायडेड बाय 15. 15 1 जा 15 2 जा 30, आणि हे वरचे 2 शून्य. सो x इज इक्वल टू 200. x म्हणजे काय? सपोज शुभम हॅज शबनम हॅज x chocolates. So answer is Shabnam has 200 chocolates. शबनमकडे किती चॉकलेट्स असतील? तर 200 चॉकलेट्स शबनमकडे असतील. त्यातले 15% म्हणजे 30 चॉकलेट्स तिने जोसेफला दिले, म्हणजे 200चे 15% हे 30 येतात. बरोबर? एवढे चॉकलेट्स तिने जोसेफला दिलेले आहे. अशा पद्धतीने आपण या उदाहरणामध्ये काय केलं आहे की जेवढे चॉकलेट तिच्याकडे प्रिव्हियसली होते आपण त्याबद्दल x मानलं. 15% जोसेफला दिले जे 30 आहेत, मग आपण x ची 15% बरोबर 30 हे मांडून घेतलं. त्यावरून आपण x ची किंमत काढली. x म्हणजेच तिच्याकडे असणारे आधीचे पूर्वीचे चॉकलेट्स जे 200 आलेत. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. Example 8. In a forest, there are 50% babul trees, 45% teakwood trees, 20% jackfruit trees, and remaining are jamun trees. If there are 5000 in all, then tell the number of jamun trees. प्रश्न असा आहे की जंगलात 15% म्हणजे 15% हे बाबुल ट्रीज आहेत. ओके. जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. बाबुल ट्रीज 15%, 45% टीकवूड ट्रीज, 45% हे किती आहेत? तर 45%. 20% जॅकफ्रूट आहेत, म्हणजे जॅकफ्रूटचे पण ट्रीज किती आहेत जंगलामध्ये? तर 20% आहेत. अँड रिमेनिंग आर द जामून ट्रीज, आणि उरलेले सगळे जामून ट्रीज आहेत. ते किती आहेत आपल्याला माहित नाही, सो क्वेश्चन मार्क. इफ देअर आर 5000 इन ऑल, जर जंगलामध्ये हे सगळे मिळून किती ट्रीज आहेत? टोटल 5000 ट्रीज आहेत. देन टेल द नंबर ऑफ जामून ट्रीज, तर जामून ट्रीज किती आहेत असं आपल्याला विचारले. आता आपल्याला एकूण जंगलातले झाडं माहित आहेत आणि
आपल्याला त्यांचे पर्सेंटेज माहित आहे. वी नो ऑल द नंबर ऑफ ट्रीज इन अ फॉरेस्ट which are 5,000 trees and the percentage of each tree, that means babul trees 15, teakwood 45, jackfruit 20. Okay, so first find out the number of each trees in the forest. आपण प्रत्येक ट्रीज किती आहेत हे या पर्सेंटेज वरनं काढूया. प्रथम बाबुल ट्रीज. बाबुल ट्रीज आर 15%. 15% म्हणजे ह्या टोटल नंबर्सच्या 15%. सो 5,000 into 15%, दॅट मीन्स 15/100. ही गोष्ट लक्षात ठेवा. 15% म्हणजे काय? 15/100. 15% म्हणजे 15/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 15 5 जा 75 आणि हा एक शून्य. म्हणजे बाबुल ट्रीज किती आले? 750. ओके. नेक्स्ट टीकवूड ट्रीज. टीकवूड ट्रीज आर 45%. ते किती? ह्या टोटल ट्रीजच्याच 45%. सो 5,000 into 45/100. इथे 45 गुणिले 50. 45 into 50 आपण करणार आहोत. आपण 5 ने गुणणार आणि नंतर एक शून्य देऊया. 5 5 जा 25, 2 5 4 जा 20 प्लस 2 22 आणि वरती एक शून्य. सो इज इक्वल टू 2,250 ट्रीज आर टीकवूड ट्रीज. थर्ड वन जॅकफ्रूट आहेत. जॅकफ्रूट आर 20%. सो 5,000 चे 20% किती येतात? 5,000 into 20/100. 20 into 5, 25 जा 100 आणि हा एक शून्य. या ठिकाणी जॅकफ्रूट ट्री झालेत 100. ओके. म्हणजे आता आपण 5,000 टोटल ट्रीतले जे पर्सेंटेज दिले त्या पर्सेंटेज नुसार किती ट्रीज आहेत ते काढलेत. बाबुल ट्रीज 750, टीकवूड ट्रीज 2,250, जॅकफ्रुट्स आर 1,000 ट्रीज. ओके. आता या सगळ्यांची आपण टोटल केल्यानंतर ती 5,000पेक्षा कमी येणार. म्हणजे उरलेले त्यांनी काय म्हटलंय? रिमेनिंग ट्रीज आर जामून ट्रीज. आणखी याच्यामध्ये जामून ट्रीज केल्यानंतर टोटल ट्रीज येणार 5,000. सो आपण या सगळ्यांची टोटल आधी करणार आहोत. 750 प्लस 2,250 प्लस 1,000 या सगळ्यांची टोटल आपण करूया. 5 5 जा 10, 7 प्लस 2 9 प्लस 1 10, 2 प्लस 1 3 प्लस 1 4. 4,000 ही आली सगळ्यांची टोटल. म्हणजे बाबुल ट्री, टीकवूड ट्री, जॅकफ्रूट ट्री हे सगळे मिळून किती आले? 4,000. अँड टोटल ट्रीज आर 5,000. 5,000 मधनं हे सगळे 4,000 मायनस केले आपण तर 1,000 रिमेनिंग राहतात. आणि त्यांनी म्हटलंय रिमेनिंग आर जामून ट्रीज. जे उरलेले ट्रीज आहेत ते जामूनचे ट्रीज आहे. सो किती उरले? 5,000 एकूण झाडांमधनं 4,000 ट्रीज हे वजा केल्यानंतर 1,000 ट्रीज उरले. सो जामून ट्रीज आर 1,000. जामूनचे जे ट्रीज आहेत ते किती येतील? 1,000 ट्रीज येतील. आले लक्षात? आपण काय केलं? एकूण ट्रीज आणि त्याचं जे पर्सेंटेज दिलं त्यानुसार आपण प्रत्येक ट्रीजची संख्या काढली. ती किती आली टोटल? 4,000. टोटल इफ देर आर 5,000 टोटल ट्रीज देन 4,000 ट्रीज आर babul trees, teakwood trees and jackfruit trees. Okay, the total of these three type of trees are 4,000. So 5,000 minus 4,000 is equal to 1,000. Remaining are jamun trees. So 1,000 jamun trees. Okay. Next example. Ninth example. Omkar passed an exam scoring
510 marks, if he scored 68% marks, then for how many marks was the exam conducted? आपल्याला असं विचारलंय, ओंकार एक्झाम पास झालाय स्कोरिंग 510 म्हणजे 510 मार्क्स त्याला मिळाले. इफ ही स्कोर्ड 68% मार्क्स, हे जे 510 मार्क्स आहेत त्याचे, हे 510 मार्क्स म्हणजेच त्याचा स्कोर किती आहे? 68%. This 510 marks is equal to 68%. Then the exam, how many marks was the exam conducted? तर किती मार्कांची एक्झाम झालेली होती? आता आपल्याला अगदी सोपं विचारलं त्यांनी की त्याला 510 मार्क्स मिळालेत आणि 510 मार्क्स म्हणजे 68%. बरोबर. मग आता 68% म्हणजेच किती? 68 आउट ऑफ 100. Suppose the exam was x marks, म्हणजे एक्झाम वॉज कंडक्टेड x मार्क्स. आपली जी एक्झाम आहे ती x मार्क्सची आहे असं आपण सपोज विचार केला, तर त्याचे 68% किती येत आहेत? तर 510 येत आहेत. बरोबर. इथे म्हणूया एक्झाम कंडक्टेड x मार्क्स. जर एक्झाम x मार्क्सची असेल तर x इंटू 68% इज इक्वल टू 510. म्हणजे x चे 68% हे 510 येत आहेत. बरोबर. तर ती x ची किंमत आपल्याला काढायची. आपण मागे या पद्धतीचं उदाहरण सोडवलंय. 68 इंटू x अपॉन 100 इज इक्वल टू 510. आपण या दोघांचा गुणाकार केला आणि डेनॉमिनेटर 100 लिहिला इज इक्वल टू 510. 68x इज इक्वल टू 510 इंटू हा भागिले आहे तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे येताना विरुद्ध म्हणजेच गुणाकार घेऊन येईल. सो 510 इंटू 100. आता यामध्ये एक विचार आपण केला मुलांना, तर आपल्याला ज्यावेळेला 68 किंवा 510 गुणिले 100 हा मोठा भागाकार किंवा गुणाकार करावा लागेल. म्हणून आपण काय करणार, सिम्पलेस्ट फॉर्म करून उत्तर येते का ते बघणार आहोत. 510 इंटू 100 हा जो 68 आहे इथे गुणाकाराच्या रूपात आहे, तो इकडे येताना भागाकाराच्या रूपात येईल. म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे येताना तो उलटा किंवा विरुद्ध होऊन येतो. इथे गुणाकार आहे आणि इथे भागाकारामध्ये येईल तो. सो 510 इंटू 100 अपॉन 68. आता आपण सिम्पलेस्ट फॉर्म इथे काही करता येईल का हा विचार करायचा. आता हे दोनही इव्हन नंबर आहे म्हणून आपण, कारण आता एवढी 510 आणि 68 हे कुठल्या पाढ्यात येतात हे लगेच लक्षात जर आले नाही तर दोन्ही इव्हन नंबर आहे. सो आपण 2 पासून सुरुवात केली तरी चालेल. 2 3 6, 2 4 8, 2 2 4, 2 5 10, 2 5 10. म्हणजे आपण 510 भागिले 68 दोघांनाही 2 ने भाग दिला. 32 6 42 8 आणि 255 दुने 510. आता आपण ज्यावेळेला 34 हा विचार करू त्यावेळेला 34 255 कुठल्या पाड्यात येतात हे लगेच नाही सांगता येणार, पण 34 मात्र आपल्या कुठल्या पाड्यामध्ये येतात. आता इथे 255 ही इट इज नॉट अन इव्हन नंबर, सो ऑड नंबर आहे आणि इथे इव्हन नंबर आहे म्हणून आपण 2 ने डिव्हाइड करू शकणार नाही. मग आपण 17 ने जर डिव्हाइड करून बघितलं, कारण 34 ही संख्या 17च्या पाड्यामध्ये येते, तर 255 ला 17 ने भाग जाईल का हा पण आपण विचार करून बघूया. मग आपण डायरेक्ट या ठिकाणी 17 2 म्हणजे 17 दुने 34 आणि 255 ला आपण 17 ने भाग देणार आहोत. जर तुम्हाला इथे जमणार नसेल तर इथे बाजूला पटकन आपण भाग देऊन बघायचा आहे. या ठिकाणी 17 1 17, या ठिकाणी 17 1 17, 8 उरलेत आणि 17 5 85, पूर्ण भाग जातोय. म्हणजे 17 2 34 आणि 17 15 255 येत आहेत.
सो या ठिकाणी 15 गुणिले 100 आणि भागिले 2 असं समीकरण तयार झालंय. मग या 2 ने आपण 100 ला भाग देणार, 50 येईल आणि मग 15 गुणिले 50 या पद्धतीचं समीकरण तयार होतं. 15 गुणिले 50 बरोबर 15 इंटू 50 इज इक्वल टू 15 5 हा 75 आणि आपण वरती एक शून्य हा इथला घेणार. सो इज इक्वल टू 750. म्हणजेच x इज इक्वल टू 750. x ची किंमत किती आली? 750. एक्झाम कंडक्टेड x मार्क्स म्हणजेच एक्झाम कंडक्टेड 750 मार्क्स. ती एक्झाम किती मार्क्सची होती? 750 मार्कांची ती एक्झाम होती. त्यात ओंकारला 510 मार्क्स मिळाले, जे 68% म्हणजे 100 पैकी 68 असे मार्क्स होते. म्हणजेच 750 पैकी 510 असे त्याचे मार्क्स होते. ओके, अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज या लेसन मधले काही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. अजून काही उदाहरणं बाकी आहेत जे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा.